जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्हाला बँकेत जॉब पाहिजे तर बँक ऑफ बडोदा तर्फे एसओ म्हणजे स्पेशालिस्ट ऑफिसर या पोस्ट साठी भरती निघाली आहे। 206 जागा असून अप्लाय करणं सुरू झालंय। 26 तारखेपर्यंत म्हणजे 26 ऑगस्ट पर्यंत आपण अप्लाय करू शकतोय आणि हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत समजून सांगतोय कशा प्रकारे अप्लाय करायचं, कोण कोण अप्लाय करू शकतंय, वयाची अट काय हे बघा। तुम्हाला जर बँकेत जॉब पाहिजे असेल, प्लेन ग्रॅज्युएशन झालेलं आहे कुठल्याही शाखेतून, तर आयबीपीएस तर्फे क्लार्क या पदाची भरती निघाली आहे। व्हिडिओ टाकलेला आहे। 11,000 प्लस जागा आहे आणि तुम्ही सगळे अप्लाय करू शकताय। महाराष्ट्रातून अप्लाय करताय तर मराठी भाषा आली पाहिजे, त्यामुळे तिथे एक चांगली संधी आहे। व्हिडिओ बघितला नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये फर्स्ट कमेंट मध्ये लिंक टाकली आहे, नक्की बघा। आणि बँक ऑफ बडोदा साठी अप्लाय करायचं तर डिटेल यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तीही माहिती समजून सांगतो। अनेकांनी कमेंट केलं होतं बँकिंग रिलेटेड वॅकन्सी ना, तर परवा पण मी व्हिडिओ टाकला होता। शिपाई पदासाठी भरती आहे, फक्त 12वी झालंय तर शिपाई पदासाठी पुण्यामध्ये भरती आहे बँकेमध्ये, तिथेही तुम्ही अप्लाय करू शकताय। त्यामुळे नक्की कमेंट करा तुमचं शिक्षण काय झालंय, त्या बेसिसवर मी व्हिडिओ बनवतोय। चला तर बघूया डिटेलमध्ये। त्याआधी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून ठेवा। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता बँक ऑफ बडोदा यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर घेऊन आलोय। तुम्हाला इथे नाव दिसून जाईल आणि यांच्याच तर्फे ही नोटिफिकेशन आली आहे, तुम्ही वाचू शकताय। बँक ऑफ बडोदा, ओके, बघू शकताय 6/8/2026 पासून फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे। शेवटची तारीख फॉर्म भरण्याची आणि फी पेमेंट करण्याची असणार आहे 26/8/2026, म्हणजे आपल्याकडे जवळपास बघायला गेलं तर 21 दिवस आहे फॉर्म भरण्यासाठी। आणि बघू शकताय भरपूर साऱ्या वेगवेगळ्या पोस्ट आहे। तुम्ही बघू शकता इंजिनिअरिंग वगैरे तुमचं झालंय, वेगवेगळ्यांसाठी ते पोस्ट आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, इथे जो पण एलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजे पात्रता असणार आहे ते मोजण्याचा दिनांक असणार आहे 1/8/2026, म्हणजे 1 ऑगस्ट रोजी तुमचं शिक्षण जे सांगितलंय ते पूर्ण झालं पाहिजे, तुमची वयाची जी अट आहे ती पूर्ण झालेली पाहिजे, हे सगळं इथे दिलेलं आहे। आता अगदी थोडक्यामध्ये समजून घेऊ। जसं मी तुम्हाला सांगितलं टोटल 206 जागांसाठी भरती आहे। 6 ते 26 ऑगस्ट मध्ये फॉर्म भरू शकतोय। सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे तर अगदी सोपी आहे। इथे तुमची ऑनलाईन टेस्ट होते, त्याच्यानंतर सायकोमॅट्रिक टेस्ट होते, ग्रुप डिस्कशन किंवा इंटरव्ह्यू होऊन तुमचं इथे सिलेक्शन होतं। तर अशा प्रकारे ही प्रोसेस असणार आहे। ऑल ओव्हर इंडियामध्ये वॅकन्सी आहे, तुम्ही भारतातनं कुठेही आहात अप्लाय करू शकताय। आता कॅटेगरी वाईज वॅकन्सी समजून घेऊ, म्हणजे ओपन कॅटेगरीत आहात, एससी मधून आहात, एसटी मधून आहात, ओबीसी मधून आहात, ईडब्ल्यूएस मधून आहात, तर कुठे तुम्ही फॉर्म भरला पाहिजे किंवा कोणासाठी किती जागा आहेत ते बघू शकताय। जसं की बघू शकता पहिली पोस्ट आहे मॅनेजर इन डिजिटल प्रोडक्ट, यामध्ये टोटल 13 जागा आहे। कॅटेगरीनुसार बघू शकताय। सीनियर मॅनेजर डिजिटल प्रोडक्ट यामध्ये बघू शकता 1 जागा आहे जी की युआर साठी आहे। त्याच्यानंतर प्रोडक्ट मॅनेजर 5 जागा आहेत, ते तुम्ही बघू शकता कॅटेगरीनुसार। टेक्निकल ऑफिसर ज्यांचं सिव्हिल इंजिनिअरिंग झालंय त्यांच्यासाठी 35 जागा आहे। ज्यांचं टेक्निकल मॅनेजर सिव्हिल इंजिनिअरिंग झालंय 21 जागा आहे। त्याच्यानंतर टेक्निकल सिनियर मॅनेजर सिव्हिल इंजिनिअरिंग झालंय 6 जागा आहे, म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी तुम्ही बघू शकता भरपूर साऱ्या जागा आहे। त्यानंतर ज्यांचं इलेक्ट्रिकल झालंय त्यांच्यासाठी पण चांगली संधी आली, बघू शकता इलेक्ट्रिकल इंजिनियर 15 जागा, इलेक्ट्रिकल इंजिनियर 9 जागा आणि इलेक्ट्रिकल इंजिनियर 2 जागा। हे बघा टेक्निकलसाठी फक्त ऑफिसर, मॅनेजर आणि सिनियर मॅनेजर या 3 वेगवेगळ्या पोस्ट आहे प्रत्येक याच्यात। सिव्हिलचं बघितलं आपण, इलेक्ट्रिकलचं बघितलं। त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन सिक्युरिटी यासाठी किती 13 जागा आहे, सिनियर मॅनेजर इन्फॉर्मेशन सिक्युरिटी 3 जागा आहे आणि मॅनेजर सिक्युरिटी यासाठी 54 जागा आहे। कॅटेगरीनुसार इथे दिल्या आहे, तुम्ही बघत चला, ओके। त्याच्यानंतर बघू शकता डेटा सायंटिस्टसाठी 1 जागा आहे, मॅनेजरची सिनियर मॅनेजरची पण 1 जागा आहे। त्याच्यानंतर सिनियर मॅनेजर डाटा प्रोफाइलिंगसाठी 2 जागा आहे। त्याच्यानंतर अनालिस्टसाठी 2 जागा आहे, सिनियर मॅनेजरसाठी 8 जागा आहे, मॅनेजर टॅक्सेशनसाठी 5 जागा आहे, मॅनेजर अकाउंटंटसाठी 5, सिनियर टॅक्सेशनसाठी 2 आणि सिनियर मॅनेजर अकाउंटंटसाठी 2 जागा आहे आणि सिनियर मॅनेजर इन्व्हेस्टर रिलेशनसाठी 1 जागा। अशा टोटल 206 जागा आहे। ओपनसाठी 99, एससी, एसटी, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस साठी पण तुम्ही बघू शकता। आता हे कुठल्या डिपार्टमेंट अंतर्गत येतं ते जरी तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही इथे बघू शकता त्याची ग्रेड किंवा स्केल काय आणि कुठला डिपार्टमेंट आहे। तर हे जे प्रोडक्ट आहे डिजिटलचं ते डिजिटल बँकिंग अंतर्गत येतं। दुसरं जे आहे ते फॅकल्टी मॅनेजमेंट अंतर्गत येतं, हे इन्फॉर्मेशन सिक्युरिटी अंतर्गत येतं आणि तुम्ही बघू शकता हे कॉर्पोरेट टॅक्सेशन प्लॅनिंग अंतर्गत येतं, ओके।
आता तुम्ही बघितलं असेल या जवळपास अनेक साऱ्या पोस्ट या सिनियर लेवलच्या आहेत. जर तुम्ही एकदम ज्युनियर असाल, पूर्णपणे फ्रेशर्स असाल, तर इथे बघा शिपाई असाल 12वी पास तर शिपाई पदासाठी अप्लाय करा किंवा IDFC फर्स्ट बँकेमध्ये निघालाय नाशिक, पुणे, मुंबई तुम्हाला तुमच्या शहरामध्ये पाहिजेला आहे तर IDFC फर्स्ट बँकेत अप्लाय करा. आणि तुम्हाला युनियन बँक झालं, इंडिया बँक झालं किंवा अशा ज्या गव्हर्नमेंटच्या बँक आहेत त्याच्यामध्ये काम पाहिजे असेल, मराठी तुम्हाला येत असेल, महाराष्ट्रात जॉब पाहिजे असेल तर तुम्ही IBPS क्लार्क या पदासाठी अप्लाय करू शकता. इथे पण चांगल्या जागा आहेत. आता कुठल्या पोस्टसाठी काय एक्सपिरियन्स किंवा काय क्वालिफिकेशन पाहिजे ते दिलंय. मॅनेजर डिजिटल प्रोडक्ट यासाठी बघू शकता BTech किंवा IT कम्प्युटर सायन्स पाहिजे किंवा इलेक्ट्रॉनिक्स इन कम्युनिकेशन इंजिनिअरिंग PG डिप्लोमा यापैकी तुमचं शिक्षण पाहिजे आणि 3 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितला. कारण की ही सिनियर लेवलची जेवढ्या सिनियर लेवलच्या पोस्ट आहे त्यामध्ये एक्सपिरियन्स मागितला. जसं की बघू शकता इथे किती आहे सिनियर मॅनेजरची आहे तर 6 इयरचा एक्सपिरियन्स मागितला, इथे 3 वर्षाचा, इथे 2 वर्षाचा, इथे बघा 4 वर्ष 7 वर्ष म्हणजे इथे या एक्सपिरियन्स बेस्ड पोस्ट आहे. त्यामुळे व्हिडिओच्या आधीच तुम्हाला सांगितलं होतं, अनेक जणांनी सांगितलं होतं बँकिंग क्षेत्रावर जास्तीत जास्त व्हिडिओ बनवा. तर ऑलरेडी आपण व्हिडिओ बनवलाय. क्लार्क या पदासाठी आहे, त्याच्यानंतर तुम्हाला शिपाई पदासाठी आहे, त्याच्यानंतर आधी पण एक व्हिडिओ बनवला होता ज्यांना बँकेमध्ये जॉब पाहिजे आहे तर त्यांच्यासाठी पण IDFC फर्स्ट बँक जी की एक प्रायव्हेट बँक आहे. इथे पण भरपूर साऱ्या जागा आहे आणि आपल्या महाराष्ट्रात आहे. तर तुम्ही जळगाव, अमरावती, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, पुणे, मुंबई कुठेही राहताय प्रत्येक ठिकाणी यांच्या ज्या ब्रांचेस आहेत त्या ब्रांचेससाठी त्या वॅकन्सी होत आहे आणि यांची एकदम ट्रान्सपरंट पद्धत आहे. ओके, आता जर का बँक ऑफ बडोदासाठी आपण अप्लाय करतोय तर किती फी असणार आहे? 850 रुपये, 175 रुपये. ओके, SC ST PWBD ESM आणि वुमनसाठी 175 आहे. सिलेक्शन प्रोसेस ऑलरेडी तुम्हाला सांगितलंय. सगळ्यात आधी आपण अप्लाय करणार, ऑनलाईन टेस्ट होणार, त्याच्यानंतर आपली सायकोमेट्रिक टेस्ट होणार आणि इंटरव्ह्यू सिलेक्शन होणार. एक्झाम पॅटर्न कसं आहे तर पाहिजे याचे बुक मी ते तुम्हाला टॅग करून देईल. बँकिंग क्षेत्रात तुम्हाला करिअर करायचं आहे तर रेझोनिंग झालं, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड झालं आणि प्रोफेशनल नॉलेज झालं हे तुमच्याकडे पाहिजेलच. टोटल 150 मिनिटं असणार आहे. 125 मार्कांसाठी 150 क्वेश्चन आहे. ओके, त्याच्यानंतर बँक ऑफ बडोदाची सॅलरी म्हणजे या बँकेमध्ये तुम्हाला सॅलरी कुठल्या पोस्टवर किती मिळते तर बघा बेसिक सॅलरी 48,840 आहे. पण भरपूर सारे अलाउन्सेस तुम्हाला मिळतात म्हणजे लाख रुपयांपर्यंत पेमेंट तुम्हाला इथे इझिली जातो. बघा 1,20,000 पर्यंत आहे, इथे 1,05,000, इथे 85,000. डिपेंड करतं ज्युनियर पोस्टसाठी अप्लाय करताय, सिनियर पोस्टसाठी अप्लाय करताय त्यानुसार. त्यामुळे चांगली संधी आहे. जे एलिजिबल आहे त्यांनी नक्की अप्लाय करा. आणि जर तुमच्याकडे एक्सपिरियन्स नसेल तर नक्की आपल्या चॅनलवर या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकले. तुमचं जे पण शिक्षण झालंय त्यानुसार तुम्ही अप्लाय करू शकताय. जय हिंद, जय महाराष्ट्र.